सोलापुरात विडी कामगारांना किमान वेतन मिळावे आणि नियमाचे उल्लंघन करणाऱ्या कारखान्यावर कारवाई करावी या मागणीसाठी किमान वेतन हक्क समितीने सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन दिले। यावेळी आंदोलनाचा इशाराही देण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेस सेल, महाराष्ट्र कामगार सेना आणि इतर कामगार संघटनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे। विडी कामगारांना गेल्या 14 वर्षापासून किमान वेतन मिळत नसल्याचा आरोप करत नियमाचे पालन न करणाऱ्या सर्व कारखान्यावर तातडीने खटले दाखल करण्याची मागणी करण्यात आली। डॉक्टर गोवर्धन सुंचू आणि विष्णू कारंपरी महाराज यांनी कामगार मंत्र्यांनी दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण झाले नसल्याची खंत व्यक्त केली आहे। लवकर निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिलेला आहे। बैठकीला विविध कामगार संघटनेचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने विडी कामगार उपस्थित होते। आधी आम्ही आंदोलन केलेलं आहे, भजन आंदोलन झालं। या सगळ्या करताना कामगार मिनिस्टरच्या समोर बैठक झालेली आहे। कामगार मिनिस्टर अधिवेशनामध्ये जाहीर करतो म्हणलं, आतापर्यंत जाहीर केलं नाही। परंतु आम्हाला परत मुंबईला आणि हे आंदोलन नाही झालं तर आम्ही मुंबईला तर आंदोलन करू सगळ्या संघटना वतीनं। जय महाराष्ट्र। सोलापूर सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयात विडी कामगार किमान वेतन हक्क समितीच्या वतीने निवेदन सादर करण्यात आलेले आहे। यावेळी कामगार सेनेचे माननीय विष्णू कारंपुरी महाराज, नवमहाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष साहेबांना तेगळी, असे मजदूर इंटक संघटनेचे अध्यक्ष राहुल गुजर आदींच्या प्रमुख उपस्थितीत किमान वेतनासंबंधी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात निवेदन दिलेले आहे। निवेदन देताना त्यांना समजावून सांगितलेलं आहे की किमान वेतनच्या विषयासंबंधी मुंबई येथे आणि तसेच कामगार आयुक्त कार्यालयात अनेक बैठका झालेल्या आहेत। 23 जून रोजी कामगार मंत्री साहेबांनी किमान वेतन जाहीर करणार असे आश्वासन दिलं, तरीसुद्धा 2 महिने उलटून जात आहेत, आजपर्यंत किमान वेतन मिळालं नाही आहे। यासंबंधी त्यांचा निषेधार्थ भीक मागू आंदोलनसुद्धा केलेले आहे। सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर भजन आंदोलन केलेले आहे। आता आजसुद्धा सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात निवेदन दिलेले आहे। हा निवेदन देताना आम्ही विनंती केलेली आहे, साहेब आम्ही आजपर्यंतसुद्धा शांततेने आंदोलन करीत आहोत, आम्हाला दुसऱ्या मार्गाने आंदोलन करण्याचा भाग पाडू नका। महिला अजूनसुद्धा शांत आहेत, सहनशीलतेचा अंत पाहू नका। आजच्या परिस्थितीमध्ये विडी कामगारांचे मुलं आणि मुली देखील त्यांनी म्हणतात की आंदोलन अजून भयंकर पद्धतीने छेडू, कॉक्रोच पद्धतीने छेडू। जर कॉक्रोच पद्धतीने छेडत असेल तर कामगार मंत्रीसुद्धा ठिकाणावर राहू शकत नाही, सहाय्यक कामगार आयुक्तसुद्धा राहू शकत नाही। तरीसुद्धा आजसुद्धा आम्ही कामगार मंत्री साहेबांना विनंती करीत आहोत, आजच्या आज किंवा येत्या 2-4 दिवसात किंवा 8 दिवसात आपण जाहीर करावं, जेणेकरून किमान वेतन मिळालं पाहिजे। महागाई वाढलेले आपण जेवढं विनंती करीत असतानासुद्धा आपण घेत नाही। ह्याच्या पलीकडे अजून किती निदर्शने करायचं, निषेध किती करायचं, आपण जाणीवपूर्वक करू नका। कामगारांचा विचार करून त्वरित किमान वेतन लागू करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।